स्वागत आहे. आज मी तुम्हाला चॅप्टर नंबर 14 बेसिक प्रिन्सिपल ऑफ द ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर सध्या चालू आहे. ह्या टॉपिकमधलं तुम्हाला पार्ट 5मध्ये लास्ट मी तुम्हाला सांगितलं होतं. एक तुम्हाला क्लासवर्कसाठी दिलेलं होतं एक्झाम्पल. फाइंड आउट व्हिच टाईप ऑफ द फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द गिवन एक्झाम्पल. हा एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं होतं. हा एक्झाम्पल पण सांगणार आहे. त्याचबरोबर तर आजच्या क्लासमध्ये जे होमोलॉगस सिरीज राहिलेलं होतं आपलं पार्ट, ते मी आज सांगणार आहे. व्हॉट इज मीन बाय होमोलॉगस सिरीज, द डेफिनेशन कुठलं आहे, त्याचं एक्झाम्पल वगैरे कुठलं आहे, ते होमोलॉगस सिरीज म्हणजे काय, ते कसं ओळखायचं, कुठले एक्झाम्पल होमोलॉगस सिरीजमध्ये येणार आहे, ते सगळे आज आम्ही पार्ट 6मध्ये पाहणार आहोत. पण त्याच्यापेक्षा जे तुम्हाला होमवर्क म्हणून मी तुम्हाला दिलं होतं ते एक्झाम्पल मी आता सॉल्व करून देतो. मग पुढं आपण पार्ट 6चं होमोलॉगस सिरीज बघून घ्या. ओके, तर तुम्हाला माहिती असेल हा एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला इथं काय समजतात. ह्या एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन काय दिलेत, फाइंड आउट व्हिच टाईप ऑफ द फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द गिवन एक्झाम्पल. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये कुठल्या फंक्शनल ग्रुप आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. हे काय दिले तुम्हाला, कारण क्लास 5 पार्ट 5मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, डिफरंट फंक्शनल ग्रुपचं स्टडी तुम्हाला मी सांगितलेलं होतं. किती होतं फंक्शनल ग्रुप टोटल मिळून 23 फंक्शनल ग्रुप आहेत. त्या 23च्या 23 सांगितलेले होतं. ओके, 22 पर्यंत आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यावरच हा एक्झाम्पल तुम्हाला क्लासवर्क म्हणून दिलेलं होतं. हा एक्झाम्पल आता बघा. कुठल्या फंक्शनल ग्रुप आहे तुम्हाला इथं दिसत आहे. OH ग्रुप आहे, इकडे OH ग्रुप आहे. OH ग्रुप कुठं आहे, OH ग्रुप हे एखाद्या अरोमॅटिक किंवा बेंझिन रिंगला कनेक्टेड आहे. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार, आता फिनॉलिक OH ग्रुप आहे. फिनॉलिक OH ग्रुप. त्याच्यानंतर अजून कुठले CH2 आणि इथे एक NH2 आहे. NH2 कसला आहे, प्रायमरी अमाइन्स. फिनॉलिक OH ग्रुप अँड प्रायमरी अमाइन हा 2 फंक्शनल ग्रुप ह्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये प्रेझेंट आहे असं आपल्याला सांगायचं आहे. एवढंच आपल्याला आन्सर लिहायचं आहे. आन्सर इज द फिनॉलिक OH अँड द प्रायमरी अमाइन्स. ओके, समजलं एक्झाम्पल. ह्या अरोमॅटिक रिंग सिस्टममध्ये 2 OH ग्रुप, ते किती पण असते, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की अरोमॅटिक रिंगला जर OH असेल तर त्याला फिनॉलिक OH म्हणायचं, आणि इथं ओपन चैन कंपाऊंडला जर OH असेल तर ते अल्कोहॉलिक OH आहे असं सांगायचं. ओके, आणि पुढे इथे CH2 NH2 आहे. म्हणजे हा प्रायमरी अमाइन ग्रुप आहे. म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये एक फिनॉलिक OH आणि प्रायमरी अमाइन्स असं 2 ग्रुप प्रेझेंट आहे असं आपल्याला समजून येते. ओके, आता हा सेकंड एक्झाम्पलमध्ये या. हा सेकंड एक्झाम्पलमध्ये 2 अरोमॅटिक रिंग आहे. त्याचं सेंट्रल एक ऑप्शन आहे. पुढे इथं आयोडीन आहे, OH आहे. OH आहे इकडं. पुढं CH2 CH एक शिव OH ग्रुप आहे आणि एक NH2 ग्रुप आहे. हा NH2 ग्रुपला अमाइन म्हणतो. हा शिवला कुठला ग्रुप म्हणतो आम्ही, कार्बोक्झाइलिक ग्रुप असं म्हणतो. कुठले ग्रुप, कार्बोक्झाइलिक ग्रुप. ओके, म्हणजे आता किती आहे टोटल ह्याच्यामध्ये, पहिल्यांदा कुठले येणार, हा OH ग्रुप आहे. त्यासाठी ह्याला कुठल्या म्हणायचं, पहिल्यांदा फिनॉलिक OH ग्रुप प्रेझेंट आहे. कुठले, फिनॉलिक OH. त्याच्यानंतर कुठलं आहे, हे आयोडीन आहे. आयोडीनला कुठले ग्रुप म्हणता तुम्ही, हॅलाइड्स ग्रुप असं म्हणता. कुठले ग्रुप म्हणायचं, हॅलाइड्स. HALIDES, हॅलाइड्स असं म्हणायचं. त्याच्यानंतर एक अरोमॅटिक रिंग आहे, इकडे एक अरोमॅटिक रिंग आहे, त्याच्या सेंटरला ऑक्सिजन आहे. म्हणजे असं होईल का, AR सिंगल बॉन्ड O AR. म्हणजे हा कुठले ग्रुप होणार, आता हा कुठले ग्रुप होणार, इथर, ETHER. इथरचा फंक्शनल ग्रुप आहे. पाहिजे असेल तुम्ही बघू शकता. इथं मी तुम्हाला चार्ट दाखवतो. इथर बघा कुठं दिसतंय का ह्याच्यामध्ये, अमाइड झालं, सेकंडरी झालं, त्याच्यानंतर ओके इथं आहे बघा. ओके, इथं आहे का टॉपला 13 नंबर आहे ROR. किंवा समजा तुम्ही अरोमॅटिक रिंग सिस्टममध्ये AROAR आला असेल तर ह्याला सुद्धा आपण इतर म्हणतो. पण हे इतर कसलं आहे, अरोमॅटिक इतर. आणि हे ROR म्हणजे अलिफॅटिक इतर असं सांगायचं. ओके, आता इकडे या एक्झाम्पलला. ओके, आता इथं अरोमॅटिक रिंग सिस्टम आहे, इकडे अरोमॅटिक रिंग सिस्टम आहे आणि सेंटरला ऑक्सिजन आहे. ओके, म्हणलेलं कुठलं म्हणायचं, इथरमध्ये कुठलं, अरोमॅटिक इथर. ओके, त्याच्यानंतर पुढं परत आयोडीन आहे. हे हॅलाइड्स इथं लिहिलेले ऑलरेडी. तर राहिलं कुठलं, हा NH2 ग्रुप राहिलेले आहे आणि अजून एक COOH ग्रुप एक राहिलेलं आहे. ओके, म्हणजे NH2 म्हणजे कुठलं होणार आता, प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी
अमाइन्स हे सुद्धा ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, त्याच्यानंतर राहिला कुठला आता COOH ग्रुप. हा COOHला कुठले ग्रुप म्हणता तुम्ही? कार्बोक्झायलिक ॲसिड. कुठले ग्रुप? कार्बोक्झायलिक ॲसिडिक ग्रुप. कार्बोक्झायलिक ॲसिडिक ग्रुप कुठले? बॉन्ड COOH. हे जे बॉन्ड COOH ग्रुप आहे याला आपण काय म्हणतो? कार्बोक्झायलिक ग्रुप. म्हणजे हा दिलेल्या सेकंड एक्झाम्पलमध्ये किती ग्रुप आहे? एक फिनॉलिक OH ग्रुप आहे. ओके, हे कुठं आहे? इथं आहे. त्याच्यानंतर हॅलाइड्स आहे. कुठं? आयोडीन आहे, त्याला आपण हॅलाइड्स म्हणतो. त्याच्यानंतर इथर्स कुठे आहे? ARO आणि हा AR ग्रुप याला काय म्हणतो? इथर. ARO ह्याला इथर असं म्हणतो. त्याच्यानंतर NH2 म्हणजे कुठले ग्रुप? प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन म्हणजे NH ग्रुप त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर शेवटला कुठले आहे? COOH हा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतो आपण? कार्बोक्झायलिक ॲसिड. ह्या पद्धतीनं ह्या टाईपचं एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलेलं असेल तर फक्त ऑब्झर्वेशन दिलेलं एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं. त्याच्यामध्ये कुठल्या फिनॉलिक OH आहे का, किंवा सेकंडरी अमाइन आहे का, किंवा प्रायमरी अमाइन्स आहे, किंवा इतर अरोमॅटिक रिंग सिस्टमला ऑक्सिजन ग्रुप कनेक्टेड आहे का, किंवा ॲलिफॅटिक रिंग सिस्टमला ऑक्सिजन कनेक्टेड आहे, ते तुम्हाला फक्त ऑब्झर्वेशन करायचं. ऑब्झर्वेशन करून कुठल्या ग्रुप आहे त्याचं फंक्शनल ग्रुपचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. ह्या टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये येत असतात, त्यासाठी व्यवस्थित अभ्यास करा. ओके, समजला हा एक्झाम्पल? ओके, पुढे जाऊया आपण आजच्या क्लासमध्ये. मी तुम्हाला काय सांगणार आहे? होमोलॉगस सिरीज म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन, त्याचं क्लासेस वगैरे काय आहे ते आजच्या क्लासमध्ये स्टडी करायचं आहे. कुठलं? होमोलॉगस सिरीज. ह्या होमोलॉगस सिरीजमध्ये होमोलॉग आणि होमोलॉगस सिरीज दोन पार्ट येतात. होमोलॉग म्हणजे ॲन इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ द होमोलॉगस सिरीज. हा कसा आहे? होमोलॉग म्हणजे एखादे इंडिव्हिज्युअल मेंबर असतात. कोणाचे? तर होमोलॉगस सिरीज. आता तुम्हाला डेफिनेशन येईल होमोलॉगस सिरीज म्हणजे काय. ॲक्च्युली होमोलॉगस सिरीज मीन्स अ सिरीज ऑफ कंपाऊंड ऑफ द सेम फॅमिली. एखादा सेम फॅमिली असेल तर त्या सेम फॅमिलीचं सिरीज ऑफ द कंपाऊंड त्याच प्रेझेंट असतात. इन व्हिच ईच मेंबर हॅज द सेम टाईप ऑफ द कार्बन स्केलेटन. त्याच्यामध्ये कार्बन स्केलेटन कसे असतात? म्हणजे सेम टाईप ऑफ द कार्बन स्केलेटन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सेम टाईप ऑफ द कार्बन स्केलेटन अँड फंक्शनल ग्रुप. दिलेल्या एक्झाम्पल कुठल्याही मेंबर्स असू दे, फॅमिली मेंबर्स असू दे, त्या फॅमिली मेंबर्समध्ये कार्बन स्केलेटन सेम असणार. त्याच्याबरोबर फंक्शनल ग्रुप पण सुद्धा काय असणार? सेम असणार. अँड which differ from the next member by a constant difference in one methylene group. त्याच्यामध्ये किती डिफरन्स असतात? समजा फर्स्ट एक एक्झाम्पल आहे, त्याचा पुढचं मेंबरमध्ये किती डिफरन्स असतात? फक्त वन ऑफ द मिथायलिन ग्रुप त्याच्यामध्ये जास्त असतात. तसलं टाईपचं मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा एखादे फॅमिली मेंबर्स असेल तर त्या सर्वांना काय म्हणायचं? होमोलॉगस सिरीज असं म्हणायचं. समजलं? हा होमोलॉगस सिरीज म्हणजे काय असतात? एखाद्या फंक्शनल ग्रुप असणारे एखाद्या फॅमिली मेंबर्स असतात. प्रत्येक फॅमिली मेंबर्समध्ये डिफरन्स किती असतात? फक्त एक CH2 ग्रुप त्याच्यामध्ये जास्त असतात. मिथाइल म्हणजे कुठल्या ग्रुप? CH2 ग्रुप त्याच्यामध्ये जास्त असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? होमोलॉगस सिरीज. ओके, तुम्हाला शॉर्टली सांगायचं म्हटलं तर टू सक्सेसिव्ह होमोलॉगस डिफर बाय वन ऑफ द CH2 युनिट. दोन होमोलॉगस सिरीज जर तुम्हाला दिलेल्या असेल तर त्याच्यामध्ये फक्त एक CH2 युनिट एकामध्ये जास्त असतात आणि एकामध्ये कमी असतात. एवढं लक्षात ठेवायचं आहे. दुसरा पॉईंट सांगायचं म्हटलं तर दे कॅन शोज द सिमिलर प्रॉपर्टीज. त्याचा प्रॉपर्टी, त्याचं होमोलॉगस सिरीजचा प्रॉपर्टी सगळे काय असतात? सेम असतात, म्हणजे सिमिलर असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? होमोलॉगस सिरीज असं आम्ही म्हणतो. आता त्याच्यावरचं होमोलॉगस सिरीजमध्ये टोटल 2 क्लासेस आहेत. होमोलॉगस सिरीजमध्ये किती क्लासेस आहेत? 2 क्लासेस आहेत. 2 क्लासेस कसं काय असतात बघा. होमोलॉगस सिरीज तुम्ही स्टडी करत असताना एक होमोलॉगस सिरीज असते, त्याला काय म्हणतो आपण? लोअर होमोलॉगस सिरीज किंवा लोअर होमोलॉग असं म्हणतो. लोअर होमोलॉग. आणि दुसरं असते हायर होमोलॉग. हायर होमोलॉग. आता लोअर होमोलॉग कुणाला म्हणायचं? लोअर होमोलॉग कुणाला म्हणायचं म्हणजे ज्या दिलेल्या होमोलॉग सिरीजमध्ये
त्या दिलेल्या होमोलॉगस सिरीजमध्ये समजा तुम्ही एक CS2 युनिट किंवा मिथाइलिन युनिट जर तुम्ही कमी केलं तर त्याला काय म्हणायचं, लोअर होमोलॉग असं म्हणायचं. ह्याच्यामध्ये काय करायचं, मायनस करायचं आहे आपल्याला, मायनस त्या दिलेल्या एक्झाम्पलमधलं एखाद्या होमोलॉगस सिरीज असतात त्याच्यामधलं एक CS2 ग्रुप आपल्याला मायनस करायचं आहे. आणि हायर होमोलॉगसमध्ये काय करायचं, हायर होमोलॉगस सिरीजमध्ये काय करायचं, प्लस करायचं आहे. कुठल्या प्लस करायचं, वन ऑफ द CS2 युनिट त्याच्यामध्ये प्लस करायचं असतात. त्याला आपण काय म्हणतो, हायर होमोलॉगस सिरीज असं म्हणतो. ओके, बघा आता एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. समजा आता लोअर होमोलॉगस जर तुम्ही घेतला, समजा हा एक एक्झाम्पल घ्या, CS3 CS2 CS2 CS3 हा एक एक्झाम्पल आहे. आता ह्याला लोअर कसं करायचं आहे, तर काय सांगितलं तुम्हाला, लोअर होमोलॉग जर असेल तर हा एक होमोलॉग आहे. आता लोअर होमोलॉग आहे ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, एक CS2 ग्रुप ह्याच्यामधनं मायनस करायचं आहे. टोटल ह्याच्यामध्ये कार्बन किती आहे, C कार्बन किती आहे, 4 आहे. आता फक्त ह्याच्यातलं एक CS2 युनिट हा ग्रुप काढून टाका, हा CS2 काढून टाका. राहिला काय येतं, इथं राईट करा CS3 आणि हा CS2 गेलं आणि पुढं काय राहिलं, काय इथं CS2 राहिलं. ओके, आणि पुढं काय राहिलं, CS3 इथं राहिलेलं आहे. म्हणजे इथं काय केलं, C4 असलेली किती झालं, इथं C3 झालं. असं जर असेल तर त्या एक्झाम्पलला काय म्हणायचं, लोअर होमोलॉग सिरीज असं म्हणायचं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की समजा दिलेल्या एक्झाम्पलचं किंवा दिलेल्या होमोलॉग सिरीजचं जर लोअर होमोलॉग सिरीज राईट करा असं जर क्वेश्चन विचारला तर काय करायचं नाही, ओरिजिनल जे एक्झाम्पल दिलेले असतात त्या एक्झाम्पल इथं लिहायचं. त्या एक्झाम्पलमध्ये CS2 ग्रुप आहे ते कमी करत 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 आपल्याला जायचं आहे. किती लिहायचं आहे ते तिथं क्वेश्चनमध्ये दिलेले असतात, त्या पद्धतीने तुम्ही कमी करत जायचं. इथं एक कमी केलं तर काय राहिलं, CS3 CS2 CS3 राहिलं. समजा ह्याच्यामध्ये परत तुम्ही कमी केलं, हे ग्रुप जर तुम्ही कमी केलं, राहिलं काय, तर फक्त इथं CS3 सिंगल बॉन्ड CS3. आता C कितीच राहिलं, फक्त इथं C2 राहिलं. म्हणजे प्रत्येकमध्ये बघा इथं किती कमी केलं मी, 1 CS2 युनिट इथं मायनस केलं, परत इथं काय केलं, वन ऑफ द CS2 युनिट कमी केलं, परत ह्याच्यामध्ये काय केलं, वन ऑफ द CS2 युनिट ह्याच्यामध्ये काय केलं, मायनस करत आम्ही गेलेलं आहोत. ह्याला काय म्हणायचं, लोअर होमोलॉगस सिरीज असं म्हणायचं. समजलं सगळ्यांना? ओके, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन, कारण पुढं मला हे पुसायचं आहे, कारण हायर होमोलॉगस सिरीज सांगायचं आहे. इथं जागा मला एवढं परवडत नाही, त्यासाठी हे पुसून घेणे, स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. ओके, काढून घेतलं. ओके, ते पुसून घेऊ मी. ओके, आता इकडे या, हायर होमोलॉगस सिरीज कोणाला म्हणायचं आणि हायर होमोलॉगस सिरीजमध्ये काय असतात, इथं मी स्पष्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं स्पष्ट तुम्हाला सांगितलं की दिलेल्या एक्झाम्पलमध्ये प्लस CS2 युनिट करायचं आहे, प्लस CS2 युनिट करायचं आहे. समजा तो हा एक एक्झाम्पल आहे, समजून घ्या. ओके, CS3 सिंगल बॉन्ड CS3 हा एक एक्झाम्पल आहे, समजून घ्या. हा एक होमोलॉगस सिरीज आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, प्लस CS2 युनिट करायचं आहे, प्लस CS2 युनिट करायचं आहे. ह्याच्यामध्ये प्लस जर केलं तर काय होणार, CS3 आहे तसं ठेवायचं, पुढं एक CS2 युनिट ह्याच्यामध्ये प्लस केलं आणि पुढचं CS3 युनिट इथं लिहून काढलं तर काय होणार, CS3 असलेले कशामध्ये कन्वर्ट होणार, CS3 CS2 CS3 ह्याच्यामध्ये हे कन्वर्ट झालं. ओके, परत ह्याच्यामध्ये एक प्लस CS2 केलं, प्लस CS2 जर केलं तर ह्याच्यामध्ये काय मिळेल आपल्याला, बघा असं मिळेल काय, CS3. ओके, ऑलरेडी CS2 आहे, परत एक CS2 ह्याच्यामध्ये ॲडिशन करायचं आहे, तुम्ही ॲडिशन केलं, CS2 झालं. ओके ओके, पुढं CS3 असं झालं. म्हणजे ह्याच्यामध्ये किती असतात कार्बन, पहिल्या एक्झाम्पलमध्ये कार्बन किती आहे, ह्याच्यामध्ये कार्बन किती आहे, C2 आहे. आता ह्याच्यामध्ये कार्बन किती आलं, C3 झालं. ह्याच्यामध्ये कार्बन किती आलं, थर्ड ह्याच्यामध्ये C4 आलं. म्हणजे काय करत गेलं आपण इथं, प्लस CS2 युनिट त्याच्यामध्ये ॲडिशन करत करत आपण गेलेलं आहोत. म्हणजे दिलेल्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही प्लस CS2 केलं तर हायर होमोलॉगस म्हणायचं, आणि जर तुम्ही CS2 मायनस केलं तर त्याला काय म्हणायचं, लोअर होमोलॉगस सिरीज असं म्हणायचं. एवढंच तुमचं डोक्यात ठेवायचं आहे, ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काही नाही. एकदम सोपं पॉईंट आहे, फक्त लक्षात ठेवायचं, लोअर होमोलॉगस असेल मायनस करायचं, हायर असेल तर प्लस करत जायचं. ह्याच्यावरती अजून भरपूर एक्झाम्पल मी सांगणार आहे, त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला समजून जाईल की होमोलॉगस सिरीज कसं लिहायचं आणि क्वेश्चन आलं तर तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं ते सुद्धा मी इथं सांगणार आहे. ओके, पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या.
पुढं मी जाणार आहे, अजून अजून एक्झाम्पल सांगायचं आहे मला भरपूर. ओके, काढून घेतलं. ओके, पुढे जाऊया आपण. अजून एक्झाम्पल आहे पुढच्या पेजवरती. ओके, आता एक एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला. एक्झाम्पल कुठला सांगायचं तुम्हाला आता. एक क्वेश्चन सांगू का डायरेक्ट तुम्हाला. राईट द फर्स्ट मेंबर ऑफ होमोलॉगस सिरीज स्टार्टिंग विथ द CH3CHO, किंवा राईट द फर्स्ट 4 मेंबर्स ऑफ. हे एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला होमवर्क देणार आहे मी, ते नको, हे घ्या तुम्ही, चालेल. राईट द फर्स्ट फोर होमोलॉगस किंवा होमोलॉग series of alkene family members of the first four नको. write the homologous series of alkene family member start with CH3 CH double bond CH3. ओके, हे एक्झाम्पल घ्या, येत आहे का बघा तुम्हाला, ट्राय करा. ह्या दिलेल्या अल्किनिक फॅमिली मेंबरचं एक एक्झाम्पल आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये काय लिहायचं, होमोलॉगस सिरीज. ओके, इथं तुम्हाला त्यांनी हायर आणि लोअर कुठल्याही दिलेले नाही, पण एक लक्षात ठेवा, राईट द होमोलॉगस सिरीज ऑफ अल्किन फॅमिली मेंबर स्टार्ट विथ असं जर म्हणलं असेल तर तुम्हाला काय लिहायचं आहे, इथं प्लस CH2 करत जायचा आहे, आपल्याला प्लस CH2 करत जायचं आहे. ओके, हे तेवढं पॉईंट्स लक्षात ठेवायचं. स्टार्टिंग विथ म्हणलं की प्लस करायचं, किंवा राईट लोअर होमोलॉगस सिरीज ऑफ द गिवन फॅमिली मेंबर्स असं विचारलं की तुम्हाला तिथं मायनस करावं लागणार आहे. ओके, आता हे घ्या, कसं येते बघा. आता त्याचा आन्सर काय येईल, आता फर्स्ट कुठलं येणार आहे, आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, प्लस CH2 करत जायचं आहे. आता किती आहे, हा दिलेला एक्झाम्पल किती आहे, C किती आहे, 4 आहे. आता पुढं किती यायला पाहिजे, C5 दिलेल्या एक्झाम्पलमध्ये यायला पाहिजे. बघा, काढा. फर्स्ट कसं आहे बघा, CH3 CH2 त्याच्यामध्ये वाढवून घ्या. पुढं आहे तसं लिहा, CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. आला का आता C5, 1 2 3 4 5 कार्बन आलाय का. ओके, हे बरोबर आहे. ओके, देन पुढं नेक्स्ट इथं C6 यायला पाहिजे दिलेल्या एक्झाम्पल, म्हणजे त्याचं होमोलॉगस सिरीज लिहायचं असेल आपल्याला प्लस करत जायचं आहे. ओके, बघा पुढं काय येणार, आता CH3 CH2 आहे ऑलरेडी, परत एक CH2 वाढून घ्या. ओके, पुढं काय लिहायचं, CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, म्हणजे किती आलं ह्याच्यामध्ये टोटल 6 C6 आलं. ओके, आता पुढच्या ह्याच्यामध्ये किती यायला पाहिजे, कार्बनमध्ये C7 यायला पाहिजे, C7 त्याच्यामध्ये यायला पाहिजे. बघा, हे आहे तसं हे एवढं लिहून ठेवा अगोदर. ओके, CH3 CH2 एवढं आहे, परत त्याच्यामध्ये एक CH2 वाढवून घ्या. ओके, परत त्याच्यानंतर काय करायचं, CH डबल बॉन्ड CH CH3 असं तुम्ही वाढवून घेतलं. काउंट करा किती आलं कारण 1 2 3 4 5 6 7. ओके, म्हणजे काढलेलं स्ट्रक्चर सगळे बरोबर आहे. ह्या पद्धतीनं तुम्हाला कुठल्याही एक्झाम्पल जर दिलं, किंवा राईट द होमोलॉगस सिरीज ऑफ अल्किन फॅमिली मेंबर स्टार्ट विथ प्लस CH2, मला वाटतं हा एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्कासाठी येणार आहे. 2 मार्काचं जर विचारलं तर तुम्हाला किती स्ट्रक्चर काढायचं आहे, त्याच्यामध्ये 4 स्ट्रक्चर काढावं लागेल तुम्हाला. किती स्ट्रक्चर, 4 स्ट्रक्चर त्यात काढावं लागेल. मी तर 3 काढले फक्त, तुम्ही चौथा स्ट्रक्चर काढून ठेवा. C8 दिलेल्या नेक्स्ट सिरीजमध्ये किती यायला पाहिजे, कार्बन किती यायला पाहिजे, 8 कार्बन तिथं यायला पाहिजे. तुम्ही काढा तेवढं, मी काय लिहित नाही, तुम्ही ते लिहा, येतील आता. ओके, म्हणजे 2 मार्काचं एक्झाम जर असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये लिहावं लागणार आहे. ओके, पटकन स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, काढून घेतलं तर पुढे जाऊ आपण.
परत एक एक्झाम्पल बघा. राईट द फर्स्ट 4 मेंबर्स ऑफ होमोलॉग सिरीज ऑफ दॅट स्टार्ट विथ द CH3CH2. इथं स्पष्ट तुम्हाला दिलेलं आहे. तर राईट द फक्त सुरुवातीत जे 4 मेंबर्स आहेत ते 4 मेंबरचं होमोलॉग सिरीज लिहा म्हणले. कुठले एक्झाम्पलचं? स्टार्टिंग विथ CH3CHO. हा एक एक्झाम्पल आहे CH3CHO. त्या एक्झाम्पलचं स्टार्टिंगपासून फर्स्ट 4 जे येणार आहे त्याचं होमोलॉग सिरीज तुम्हाला लिहा मिळतं. CH3CHO म्हणजे कुठलं आहे? अष्टाअल्डिहाइड आहे. CH3CHO म्हणजे कुठलं? अष्टाअल्डिहाइड. त्यासाठी आपल्याला इथं त्या स्टार्टिंग्स पण इथं लिहावं लागणार आहे. ओके, स्टार्टिंग्स लिहू का इथं? CH3CHO. त्याला काय म्हणतो आपण? असिटाअल्डिहाइड. ओके, हे झालं अष्टाअल्डिहाइड. तर दुसरं स्ट्रक्चर काढा. येते का? दुसरा स्ट्रक्चर काढा. स्टार्टिंग फर्स्ट 4 मेंबर्स ऑफ होमोलॉग सिरीज असं तुम्हाला म्हणलेलं आहे. तर बघा, काढायला येते का? काढताय? बघा, मीच काढतो इथं. आता ह्याच्यावर काय करायचं आपल्याला? स्टार्टिंग फर्स्ट 4 म्हटलं तर काय करायचं आपल्याला इथं? +2 करायचं आहे. सॉरी, +2 नव्हे, +CH2 करत जायचं आहे. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये +CH2 करत जायचा आहे. ओके, तर +CH2 करा. हे आहे तसं CH3 लिहून घ्या अगोदर. CH3 लिहून घेतलं, त्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे? एक्स्ट्रा आपल्याला CH2 लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढं CHO लिहून घ्या. झालं? हे CH3CHO आहे, त्याच्यामध्ये CH2 एक एक्स्ट्रा प्लस आम्ही केलं इथं, म्हणजे CH3CH2CHO तयार झालं. म्हणजे प्रोपिन अल्डिहाइड इथं तयार झालं. कुठले? प्रोपिन अल्डिहाइड त्याच्यामध्ये तयार झालं. ओके, आता पुढचा काढा. परत ह्याच्यामध्ये काय करायचं? +CH2 ग्रुप करत जायचं आपल्याला फक्त. ओके, +CH2 करत जायचं आहे. त्यासाठी अगोदर लिहून घ्या CH2 एवढं आहे, हे एवढं पूर्ण लिहून घेतलं. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? +CH2 करायचं आहे फक्त आपल्याला. तर +CH2 म्हणजे एक्स्ट्रा CH2 जोडून घ्या. CH2 आणि पुढं CHO. ह्याला काय म्हणायचं? ब्युटॅन अल्डिहाइड किंवा ब्युटायर अल्डिहाइड असंही म्हटलं जातं. ब्युटायर अल्डिहाइड असं त्याला म्हटलं जातं. ओके, हे झालं सेकंडचं. आणि आता किती म्हणलं त्यांनी? फर्स्ट 4 म्हणजे टोटल आपल्याला 4 लिहायचं आहे. त्यासाठी चौथा नंबर सुद्धा तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे. फक्त त्याच्यात एक CH2 ग्रुप वाढून घ्यायचा आहे. लिहा CH3. ऑलरेडी CH2 किती वेळा आहे? 2 वेळा आहे. हा तिसरा नंबर एक्झाम्पलमध्ये. ह्याच्यामध्ये फक्त एक CH2 प्लस केलं तर 3 वेळा CH2 होणार आहे. आणि पुढचं आहे तसं CHO ग्रुप इथं ठेवायचं आहे आपल्याला. ओके, करून घ्या. झालं का सगळे? ओके, त्याला काय म्हणतात? फॅलर अल्डिहाइड असे म्हणतात. फॅलर अल्डिहाइड. ओके, बघा परत एक सांगतो. ह्या एक्झाम्पलमध्ये काय लिहायचं आपल्याला? राईट फर्स्ट 4 मेंबर्स ऑफ होमोलॉग सिरीज ऑफ दॅट स्टार्ट विथ CH3CHO. CH3CHO पासून स्टार्ट होणारे एक होमोलॉग सिरीज आहे. त्याच्यातलं पहिला जे 4 मेंबर्स येईल होमोलॉग सिरीजचं त्याचं सिरीज लिहा म्हणलं तर. ओके, हा पहिलं लिहिलं, त्याच्यामध्ये दुसरं लिहिलं, तिसरं लिहिलं आणि चौथं लिहिलं. याच्यामध्ये काय करायचं आहे? फक्त आपल्याला +CH2 करत जायचं आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. आपल्याला पुढचं 4 मिळून जाईल तोपर्यंत तिथं लिहायचं. ओके, तुम्हाला इथं नाव काय विचारणार आहे? फक्त तुम्हाला काय विचारणार? हे नाव मी तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी इथं लिहिलं आहे ह्याचं नाव, पण हे काय लिहायचं नाही. फक्त तुम्हाला जेवढा क्वेश्चन विचारला तेवढा आन्सर तिथं लिहावं लागणार आहे. ओके, त्यासाठी व्यवस्थित स्ट्रक्चर काढायचं, व्यवस्थित काउंटिंग करायचं. CH2 आम्ही ॲडिशन केलं आहे का नाही, किंवा जास्त झालं का किंवा कमी झालं का. क्वेश्चन व्यवस्थित 2-3 वेळा वाचा, मग क्वेश्चन लिहायचं प्रयत्न करा. त्याशिवाय हे काय सोडवता येत नाही. सोपा आहे, पण फक्त थोडं डोकं शांत ठेवून, व्यवस्थित माइंड कॉन्स्टंट ठेवून अभ्यास करत जायचं, मग तुम्हाला समजून जाईल. ओके, आता स्क्रीनशॉट एक काढून घ्या पटकन. पुढं जायचं आहे मला पण. आणि हे व्यवस्थित नोटबुक साईडला ठेवा आणि सॉल्व करायला प्रयत्न करत जावा सगळेजण, नाहीतर हे काय डोक्यात जात नाही. ओके, आता एक नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचं पुस्तकमधलं पेज नंबर किती आहे? पेज नंबर 210 आहे. त्याच्यात प्रॉब्लेम नंबर 14.1 आहे. प्रॉब्लेम नंबर 14.1 आहे.
ते तुम्ही बघा, मी सांगतो. अल्केन कन्स्टिट्यूट अ होमोलॉग सिरीज ऑफ द स्ट्रेट चेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. राईट डाऊन द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द फर्स्ट 5 होमोलॉग सिरीज ऑफ दिस. राईट देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड डेड्यूस द जनरल फॉर्म्युला ऑफ द सच होमोलॉगस सिरीज. एवढा मोठा एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. प्रॉब्लेम 14.1 सगळं सोडून दिले आहेत, तरी पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो कसं एक्झाम्पल सॉल्व करायचं. अल्केन्स कॉन्स्टिट्यूट अ होमोलॉग सिरीज म्हणजे अल्केन एक्झाम्पल कुठलं दिलं आहे तुम्हाला? अल्केनचं होमोलॉग सिरीज दिलेले आहेत. स्ट्रेट चेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, स्पष्ट तुम्हाला दिले आहेत. ह्याच्यामध्ये कुठल्याही ब्रँचेस येत नाही. ओके, पुढं राईट डाऊन स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द फर्स्ट 5 होमोलॉग सिरीज. किती लिहा म्हणले त्यांनी? फर्स्ट जे सुरुवातीचं 5 होमोलॉग सिरीज आहे त्याचं तुम्हाला लिहा असं तुम्हाला सांगितलेले आहेत. म्हणजे फर्स्ट पहिला अल्केन फॅमिलीमध्ये पहिला ग्रुप कुठला येणार? मग मिथेन, CH4. ह्या मिथेनपासून आपल्याला सुरुवात करायचं आहे. कुठंपर्यंत जायचं आहे? पेंटेनपर्यंत आपल्याला जायचं आहे. ओके, फर्स्ट 5 होमोलॉग सिरीज ऑफ अल्केन फॅमिली मेंबर्सचा आपल्याला फक्त इथं राईट करून घ्यायचं आहे. ओके, आता मिथेन फर्स्ट स्टार्टिंगपासून पेंटेनपर्यंत जायचं म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला? CH4 मध्ये काय करायचं आहे आता? ॲड प्लस CH2 ग्रुप, ॲड द प्लस CH2 ग्रुप इंटू द मिथेन. ओके, मग CH2 ॲडिशन केलं तरच आपल्याला पुढचं त्याचं होमोलॉग सिरीज आपल्याला मिळणार आहे. ओके, पुढचं कुठलं मिळणार मग आपल्याला? CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा ग्रुप आपल्याला मिळणार आहे. ओके, हेच मिळणार ना. CH4 CH2 ॲडिशन करा, काय मिळणार आपल्याला? CH3 सिंगल बॉन्ड CH3 हेच आपल्याला मिळणार आहे. ओके, पुढं काय करायचं? परत ह्याच्यामध्ये काय करायचं? ॲड द CH2 ग्रुप, ॲड वन ऑफ द प्लस CH2 ग्रुप करायचं आहे. त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? परत एक CH2 ह्याच्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे काय मिळालं आपल्याला? CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH3 हे आपल्याला मिळणार आहे. ओके, हे आपल्याला मिळणार आहे. परत ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? परत एक CH2 ग्रुप ॲडिशन करायचा आहे. परत ॲड प्लस CH2 ग्रुप. ह्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं? परत एक CH2 ग्रुप ॲडिशन करा आणि मिळते का आपल्याला? बघा, असं मिळते का? इथं C3 आहे. आता एक्झाम्पलमध्ये किती यायला पाहिजे? C4 यायला पाहिजे. म्हणजे CH3 CH2 असं येईल का? असंच येईल नाही, असंच यायला पाहिजे. कारण ह्याच्या फक्त आम्ही काय करतो? एक CH2 ग्रुप ह्याच्यामध्ये ॲडिशन केलं तर आपल्याला असं आपल्याला मिळणार आहे. ओके, आता परत काय करायचं आहे? कुठंपर्यंत आलं बघा? इथेन झालं, इथेन आणि हा काय झालं? प्रोपेन झालं, प्रोपेन. आणि हा काय झालं? ब्युटेन झालं. C4 म्हणजे कुठला ग्रुप? ब्युटेन. परत ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? ॲड प्लस CH2 ग्रुप. परत ह्याच्यामध्ये जर CH2 ॲड केलं तर काय मिळणार आहे आपल्याला? पेंटेन ग्रुप मिळणार आहे. ओके, बघा कसं येते आता स्ट्रक्चर असं येईल का? CH3 CH2 किती आहे? 1 2 3 4 5. ऑलरेडी तर किती आहे? CH2 ग्रुप 2 वेळा प्रेझेंट आहे. ह्याच्यात एक ॲडिशन केलं तर CH2 किती होणार आहे? ह्या एक्झाम्पलमध्ये 3 CH2 ग्रुप ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. आलं का आता CH2 ग्रुप? बघा, ते आलं येतं. 3 CH2 ग्रुप ह्याच्यामध्ये आलेले आहेत. इथंपर्यंत आपल्याला लिहायचं आहे दिलेल्या एक्झाम्पलमध्ये. म्हणजे टोटल किती कार्बन व्हायला पाहिजे? 5th कार्बनपर्यंत आपल्याला लिहायचं आहे. 5th होमोलॉग. हे कुठल्या झाले आता? हे कुठल्या झालं? पण दुसरं घेतो एक मिनिट मी. हे कुठल्या झालं? फर्स्ट होमोलॉग. कुठलं झालं? हे आपलं फर्स्ट होमोलॉग झालं, फर्स्ट होमोलॉग. आणि हे कुठलं झालं आपलं? सेकंड होमोलॉग. कुठले? इथेन होमोलॉग. ओके, होमोलॉग. आणि हे प्रोपेन कुठलं झालं? थर्ड होमोलॉग. प्रोपेन थर्ड होमोलॉग. आणि ब्युटेन कुठले? फोर्थ होमोलॉग. आणि पेंटेन हे कुठलं आहे? फिफ्थ होमोलॉग झालेलं आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही एखाद्या एक्झाम्पल दिलेलं असेल तर त्या एक्झाम्पलला
सॉल्व करत जायचं आहे. ओके, सॉल्व करत जायचं आहे. ओके, ह्याचं एक स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट नाही काढलं तर चालेल, कारण ऑलरेडी हे तुम्हाला सोडून दिलेलं आहे पुस्तकमध्ये. ओके, अजून एक तुम्हाला होमवर्क देऊ का? होमवर्क करून घेत आहे? होमवर्क करून घेत आहे का एखादा? ओके, एक होमवर्क म्हणून घ्या एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तिथं सांगणार कळत नाही. एखादा होमवर्क घ्या, मग तुम्हाला समजून जाईल. एकदम सिम्पल होमवर्क आहे. क्वेश्चन बघा कसा आहे. राईट द फर्स्ट हायर होमोलॉग ऑफ द गिवन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल आहे इथं CS3CS2COH. ह्या एक्झाम्पलचं फर्स्ट हायर होमोलॉग लिहा म्हणून सांगितलेले आहेत. फक्त एकच लिहायचं आहे, एवढं जास्त काही लिहायचं नाही. सेकंड, थर्ड, फोर्थ असं काही लिहायचं नाही. फक्त फर्स्ट हायर होमोलॉग ऑफ द CS3CS2COH ह्या एक्झाम्पल फक्त लिहायचं आहे. ओके, दुसरा क्वेश्चन बघा काय आहे. राईट द लोअर होमोलॉग ऑफ CS3CS2COH. ह्या दिलेल्या एक्झाम्पलचं लोअर होमोलॉग लिहायचं आहे. ह्याच्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये एक हायर लिहायचं आहे आणि सेकंड क्वेश्चनमध्ये काय विचारलं तुम्हाला, लोअर होमोलॉग विचारलेले आहेत. मला वाटतं हे दोन सिम्पल क्वेश्चन आहे, सोडवा, काय नसते ह्याच्यामध्ये, आणि मला स्क्रीनशॉट पाठवा. ओके, तुम्ही मला इंस्टाग्राममध्ये फॉलो करू शकता, तिथं माझं मी आहे. तुम्ही लिहा आणि लिहून मला स्क्रीनशॉट एक फोटो काढून मला इंस्टाग्रामवरती टाका. मी तिथं बघतो सगळ्यांचं. ओके, व्यवस्थित तिथंपर्यंत अभ्यास करून घ्या. परत एकदा बघा, आजच्या क्लासमध्ये आपण काय काय स्टडी केलं तर होमोलॉगस म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन, होमोलॉग सिरीजमध्ये काय त्याचं डेफिनेशन, होमोलॉगसमध्ये क्लासेस आहे त्याचं डेफिनेशन, आणि काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके, एकच लक्षात ठेवा, होमोलॉग सिरीज म्हणजे सेम फॅमिली मेंबरचे एक्झाम्पल असतात. त्या एक्झाम्पलमध्ये लोअर होमोलॉग्स आणि हायर होमोलॉग्स असे असतात. लोअर म्हणजे कधी म्हणायचं, दिलेल्या एक्झाम्पलमधलं एक CS2 कमी करत जायचं. तसं करत गेलं तर त्याला काय म्हणायचं, लोअर होमोलॉगस असं म्हणायचं. आणि हायर होमोलॉग कधी म्हणायचं, ज्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये एक CS2 प्लस करत जायचं, प्लस CS2 करायचं आहे, त्याला काय म्हणतो, हायर होमोलॉगस सिरीज असं म्हणतो. एवढंच सिम्पल डेफिनेशन आहे. व्यवस्थित वाचून घ्या. जर नाही समजलं परत व्हिडिओ पाहत जावा, आणि तुम्हाला कळलं किंवा तुम्हाला चांगलं वाटलं तर तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यांनी देखील बघू दे, आणि त्यांनी देखील सांगा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पण सांगा. ओके, पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला पुढचं कुठला पॉईंट्स आहे आपल्याला, नोमेनक्लेचर ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे, त्याच्यामध्ये कॉमन आहे, IUPAC आहे, ते आपण स्टडी करूया. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू. ओके.